आज आपण पाहणार आहोत 21, 22, 23 ते 24 तारखेपर्यंतचा ढगाळलेल्या वातावरणाचा पूर्ण आढावा। त्यानंतर दुसरी टफ लाईन ज्या आहेत महाराष्ट्राकडे ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता घेऊन येणाऱ्या फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या अंदाजासह आणि एप्रिल मार्च संदर्भात थोडं किचकट वातावरणाबद्दल थोडक्यात आपण बोलणार आहोत। खरं तर रिपोर्ट तो 25 तारखेच्या पुढेच आपण देणार आहोत, पण त्याबद्दल थोडा सावधानी बोलणार आहोत। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा, जेणेकरून तुमच्याकडनं काही जे काही कमेंटमध्ये विचारतात त्या गोष्टी विसरणार नाहीत। तर बघा 18 तारखेला जसं आपण मागील 8 ते 10 दिवसापासून या ज्या काही तारखा सांगतो की 18 तारखेपासून बदल होईल, ते 18 जानेवारीला थोडा बदल झालेला होता, ज्या दिवशी आपण कालच्या तारखेला आपण बारामती इथं होतो आणि त्यानंतर आज मात्र वातावरण कमी झाल्यासारखं पाहायला मिळाले। पण उद्या हे वातावरण पुन्हा आणखीन काही नागपूर, चंद्रपूर, अमरावती या भागाकडे ढगाळलेलं पाहायला मिळेल। वाशिमसह वर्धा वगैरे भागांमध्ये जास्तही ढगाळलेलं नाहीये, पावसाचा धोकाही नाही। उद्या 20 तारखेला 21 तारखेपासून मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ढगाळलेलं वातावरण आणि कुठेतरी स्थानिक वातावरणाचा बारीक पाऊस, ते बी कदाचित त्याचे व्हिडिओ पण येणार नाही, इतका कुठेतरी पडल्यासारखं वाटेल आपल्याला, पण तशी शक्यता आहे। मात्र घाबरून जाऊ नका, अशा प्रकारचा मोठा गारपीट वगैरेच्यामध्ये स्पष्टपणे दिसत नाही। डब्ल्यू कडनं येणाऱ्या हा वातावरणाचा आढावा उद्या येणाऱ्या 21 तारखेपासून कुठे कुठे कसं राहील हे देखील पाहण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, 21 तारखेला अहिल्यानगर, पुणे परिसर, नाशिक क्षेत्रामध्ये काही कमकुवत भागांमध्ये, मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोल्यामध्ये सुद्धा लातूर, नांदेड या भागाचा समावेश असून जालना या भागाचा देखील आहे। त्यानंतर धाराशिव पट्ट्यामध्येही काही प्रमाणामध्ये, सोलापूर पट्ट्यात सुद्धा काही प्रमाणामध्ये, सांगलीसह वातावरण हे खराब आहे। एकंदरीत ही जी काही मी जिल्ह्यांची नावं घेतली ही मुद्दे असे आहेत, इथे कुठे कुठेतरी हलक्या सरींची एखादा अपवाद घडू शकतो, अशातला हा प्रकार आहे। 21 तारखेबद्दल आणखी स्पष्ट सांगायचं झालं तर हे वातावरण पूर्णपणे शांत वाऱ्याचं आहे। ढगाळलेली परिस्थिती आणि धुळीचा भडीमार सलग 3 दिवस कायम असणार आहे याच्यामध्ये, आणि कुठेतरी नुकसान करेल, कुठेतरी मोठा अपवाद करेल अशी शक्यता नाही। तूर उत्पादक शेतकरी सध्या भ्रमित आहे की काढू का थांबू, याबद्दलच बोलतोय। वाशिम जिल्ह्यातून बरेच जणांचे फोन देखील आले आहेत। हे पहा, हे वातावरण तुमच्या कुठल्याही पिकांना बाधक नाहीये, म्हणजे धुळीचा जो काही परिणाम होईल त्या परिणाम तर आहे, एवढं बाधक तर आहे, पण पावसामुळे किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान होईल अशी शक्यता त्याच्यामध्ये दिसत नाही। म्हणजे एकंदरीत फटकारा, एखादा सटकारा कुठेतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये होईल अशी ह्याच्यामध्ये एकंदरीत परिस्थिती आहे। छत्रपती संभाजीनगरला 22 तारीख सेम टू सेम हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता यामध्ये आहे। मी तारखेनुसार सांगतोय बरं का, तारखेनुसार लक्ष द्या, कोणत्या तारखेला किती टक्क्यामध्ये बिघडणार आहे हे पण बोलणारच आहे। म्हणजे 21 तारखेला नाही पडणार म्हटलं, पुन्हा 23 तारखेला असेल तर ते देखील तुम्ही लक्षात ऐका, तारखा पहिले व्यवस्थित तुम्ही क्लिअर करून घ्या। छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण राज्यांमध्येच ढगाळ वातावरण, अंधुक वातावरण आणि सूर्यदर्शन कमी असलेली तारीख सुद्धा 22 तारीख आहे। दिवस मावतीला ढगांची गर्दी वाढायला सुरुवात होईल। मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी, सेम कंडिशन पश्चिम महाराष्ट्र, खानदेशमध्ये सुद्धा आहे एक, आणि याची व्याप्ती 5% किंवा 10% ही शिरकाव होण्याची आहे, पण आभाळाची व्याप्ती मात्र 80% एवढी जाते, म्हणजे सगळीकडेच आभाळ इथे पाहायला मिळू शकतं। 23 तारखेला आता याच्यामध्ये काय होणार आहे, दिल्ली सारख्या ठिकाणी जे काही झारखंड, कानपूर, गलवार, आग्रा आहे, जे काही भाग आहे, इथे WDचा मुसळधार पाऊस होणार आहे। कुठल्या भागामध्ये, दिल्ली असेल, उत्तर भारतामध्ये राजस्थानपासूनवरती हे सुद्धा 22 आणि 23लाच या गोष्टी होणार आहेत। तिथे मुसळधार देखील पाऊस अनेक ठिकाणी होईल। येथे 24 तासामध्ये पाकिस्तान अशा सगळ्या भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत, पण ठीक आहे, तिकडलं आपल्याला काही घेणं नाही, पण महाराष्ट्रामध्ये याचे परिणाम मात्र ढगाळलेल्या परिस्थितीचे आहे। 24 तारखेला सुद्धा वातावरण खराब आहेच, ढगाळलेली परिस्थिती वगैरे। आता हा एक पट्टा येतोय, हा कधी संपतोय, ज्यावेळी जम्मू काश्मीरच्या नंतर 24ला संपतोय, पण लगेच पाकिस्तानमध्ये दुसरा टप्पा तयार होतोय, कधी याच 24 तारखेला आणि 25 तारखेला, त्यामुळे त्याचा पडसाद महाराष्ट्रावरती सुद्धा काय होतील ते बघूया। 24 आणि 25 तारखेला वातावरण ढगाळलेलं आहे, पण त्याची कमकुवतता उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात ढगाळलेलं राहील, विदर्भातही ढगाळलेलं राहील, पाकिस्तानला या टायमिंगला पाऊस सुरू होईल, गुजरातलाही त्या टायमिंगला कुठे ढगाळलेला हलक्या स्वरूपाचा वर्षाव सुरू होईल, आणि धुळीचा परिमार मात्र एक आठवडाभर तरी कायम राहील। 26 तारखेला देखील वातावरण ढगाळलेलं आहे, आणि अनेक मॉडेलच्या सजेशननुसार या वातावरणाच्या जे काही क्रिएटिव्हिटी चालू आहे सध्या महाराष्ट्रावरती बऱ्याच प्रमाणामध्ये, त्याची पुढच्या अपडेट देखील पाहून घेऊया। आता एकंदरीत चित्र पहा, 22-23 जानेवारीचं आपण पाहिलंय, 24-25 पर्यंतही पाहिले, तर 28 आणि 29 तारखेला वातावरण थोडं मोकळं झाल्यासारखं वाटेल, कधी 28-29ला, पण 1 फेब्रुवारीची सुरुवात आणि 30 तारखेपासून 30-31 पासून पुन्हा ढगाळलेलं वातावरण उत्तर महाराष्ट्रापासून तिकडे कोकण किनारपट्टी, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचा एरिया, दक्षिण महाराष्ट्र अशा भागांना 3 तारखेपर्यंत हे वातावरण खराब राहणार आहे, आणि याच्यातही हलका वगैरे शिटका होईल। म्हणजे एकंदरीत समजून घेण्यासारखी पद्धत अशी आहे की आता सध्याची खळीदळी चालू आहे, किंवा अशी बरेच शेतकऱ्यांची पिकं वगैरे काढणी हार्वेस्टिंगला चालू आहे, तर यामध्ये धोका मात्र नाही, यामध्ये गारपीट सुद्धा पाहायला गेलं तर एखादा सुद्धा अपवाद होईल अशी शक्यता दिसत नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं हेही सांगतो तुम्हाला, जे काही वातावरणाच्या पुढच्या अपडेट सांगितल्या, अशा प्रकारे WDU महाराष्ट्राच्या वरनं किंवा उत्तर भारतातून जात आहे, तर याचे परिणाम असा होतं की पुढे चालून वातावरणातला मान्सूनचा तर स्ट्राईक रेट गेल्या वर्षी तुलनेत कमी आहेच, पण दुष्काळाची शक्यता नाहीये। पण या तुलनेनं जर पाहिलं तर अजून आपण काय म्हटलंय मागच्या पण ऑडिओमध्ये, ज्यांना कोणाला आपण रेकॉर्डिंग देतो त्यामध्ये पण स्पष्ट सांगितलंय की जानेवारी आणि मार्चच्या मध्ये निघणाऱ्या रिपोर्टमध्ये तफावत एवढीच असते, माझ्या तरी 10% मागे पुढे होतंय, पण 5 मार्चला जे काही तुम्हाला सांगणार आहे
की एकंदरीत परिस्थिती आहे. पण ह्या रिपोर्टमध्ये जर न्यूट्रल कंडिशन आपली निघलेली आहे ती न्यूट्रल कंडिशन त्यामध्ये राहील. पण पावसाची जी काही ॲक्च्युअल टक्केवारी आहे, जशी आपण गेल्या वर्षी 93% काढलेली आहे, 2023ला ती 83 होती आणि 2023ला ती चक्क 53 होती. म्हणजे 50% पाऊस 2023ला कमीच होता. त्या पद्धतीने टक्केवारी वाढत गेल्या. 24ला पाऊस वाढत गेला, म्हणजे 2024 मध्ये पावसाळा चांगला राहिला. त्यानंतर ही टक्केवारी 93% गेली. म्हणजे 7-8% फक्त असा भाग आहे त्यांना जसा चांगला पावसाळा असतो तसा तो भाग राहिलेला आहे. पण एकंदरीत 93%चा अर्थ असा झाला की काही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा अतिवृष्टीचा शेड्यूल त्या व्हिडिओमध्ये पण 5 मार्चचा सांगितलं होतं आणि ते तुम्हाला पाहायला मिळाले. ऐन पावसाळ्यात सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पिकं जुलैच्या कालावधीमध्ये आणि ऑगस्टच्या अगोदर म्हणजे जुलैच्या मध्यस्थानी सुद्धा 15 जुलै असतील, 16 जुलै असेल, 19 जुलैपर्यंत असे करपण्याच्या अवस्थेमध्ये होते. ते शेड्यूल सुद्धा ह्या वर्षी आहे. गेल्या वर्षी होतं ते आहे. पण रिटर्न मान्सूनने जे काही धुमाकूळ महाराष्ट्रामध्ये घातलाय त्या धुमाकूळमध्ये यंदा तफावत 20% घसरण होते. पण याचा अर्थ असा नाही की आपले धरणं भरणार नाहीत का, तळे वगैरे भरणार नाहीत का वगैरे. त्यांची ओव्हरफ्लो होण्याची कॅपॅसिटी जी ह्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक झाली त्याच्या प्रमाणामध्ये वाढ कमी होते आहे. आणि ज्या तळ्याची अपेक्षा तुम्ही करताय पुढच्या वर्षीसाठी 2026 साठी, याची मात्र बरीचशी चीज अशी आहे की जे तळ आज 100% भरलं आहे किंवा 110% भरलं आहे, ओव्हरफ्लो झाले आहे, त्याच्यामध्ये 80% भरणं, 70% भरणं असा पैठणच्या वगैरे शेतकऱ्यांना दिलासा राहील. कारण की एवढाही बेकार काळ हा 2026चा नाहीये. हे तुम्हाला वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सजेशन केले आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला 5 मार्चच्या व्हिडिओमध्ये 5 मार्चचा जो काही रिपोर्ट असतो आपला, त्या रिपोर्टनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम क्लिअरली समजतील आणि तो फायनल रिपोर्ट असतो ज्यामध्ये आपण मे मध्ये सुद्धा आणि जूनमध्ये सुद्धा चर्चा करत असतो की मी मागे असं बोललो वगैरे गोष्टी आहे. तर एकदम चांगल्या पद्धतीचा रिपोर्ट 5 मार्चला निघतोय आणि हा रिपोर्ट असं सांगतोय की यंदाचा पावसाळा ठीकठाक आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी या मागील काळामध्ये आपण पाहतोय, ओला दुष्काळ 1972, त्याला मात्र चांगली वचक बसली आपल्या त्या रिपोर्टमुळे की अशा काही गोष्टी होणार नाहीत. आपण पुन्हा निर्णय बदलूयात. पण असे निर्णय प्रत्येक उन्हाळ्यामध्ये, प्रत्येक वातावरणामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल, इतरांची सुद्धा. पण याला एक तोड म्हणून आपलं 5 मार्चचा रिपोर्ट असतो हे तुम्हालाही मान्य आहे. आणि एकंदरीत चित्र पाहिलं उन्हाळ्या संदर्भातलं थोडी किचकट प्रणाली जी काही मार्चच्या महिन्याच्या अर्ध्याहून गेल्याच्या नंतर शेवटचा आठवडा देखील आणि एप्रिलच्या बऱ्याचशा भागामध्ये गारपिटीची सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचे चान्सेस तर आहेत. पण टक्केवारीमध्ये सुद्धा तफावत जशी 2023च्या उन्हाळ्यात झाली होती तितकी यामध्ये दिसत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक असेल, आणखी बरेचसे शेतकरी असतील, यांनीही सुद्धा जास्त काही घाबरून जाण्याचं कारण नाही. मात्र 10, 15, 20% असा अपवाद त्यावेळी आहे. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मागील 4 दिवसापूर्वी जो पाऊस झाला होता, 4 ते 5 दिवसापूर्वी, जिथे हलका झाला होता तशा पद्धतीने तितकी व्याप्ती असणारा प्रमाण, पण गारपिटीचं प्रमाण तितकं राहू शकतं. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर बरेचसे शेतकऱ्यांना तो धाक आहे. पण 80% शेतकऱ्यांना ते नुकसानीपासून वाचवेल असं वातावरण दिसतंय. आणि एकंदरीत आपण प्रवास पाहायला मान्सूनचा तो ठीकठाक राहील अशी शक्यता आहे. 5 मार्चला बघूयात काय रिपोर्ट निघतो अजूनही. तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद.